Hello students, applications of derivative miscellaneous exercise 2 त्यातला फर्स्ट क्वेश्चन जो MCQ चा जो आहे तो आपण लास्ट पिरियड मध्ये पाहिला होता. आता क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करूया. ठीक आहे, बघा फर्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे बरं. इफ द कर्व्स ax² + by² = 1 and a'(x² + b'(y² = 1) हे दोन्ही इलिप्स इक्वेशन्स आहेत. सरांचे सर्कल सारखेच असतात. हे इलिप्स इक्वेशन्स आहेत. असू दे, आपल्याला दोन कर्व्स काय म्हणले, इंटरसेक्ट ऑर्थोगोनली, हे महत्वाचं. इंटरसेक्ट ऑर्थोगोनली, देन प्रूव्ह दॅट 1/a - 1/b = 1/a' - 1/b'. टू कर्व्स इंटरसेक्ट ईच अदर ऑर्थोगोनली म्हणजे काय हे आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे तुम्हाला मी सर्कलवरून एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला फार लवकर समजेल. सर्कलवरून टू कर्व्स इंटरसेक्ट ईच अदर ऑर्थोगोनली म्हणजे काय. हे बघा, हे दोन सर्कल्स होते, हे दोन सर्कल्स, हे दोघांचे सेंटर. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे की नाही, हा पॉइंट ऑफ, त्या पॉइंट पाशी काढलेली टँजंट बघा. हे बघा, या सर्कलला काढलेली टँजंट आहे बघा. हे बघा, ही टँजंट बघा. आणि या दुसऱ्या सर्कलला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये काढलेली ही टँजंट बघा. जर या दोन्ही टँजंट्स मधला अँगल राईट अँगल असेल, जर या दोन्ही टँजंट्स मधला अँगल राईट अँगल असेल तर याला म्हणतात टू कर्व्स. आता इथे टू सर्कल्स आहेत, जे काय असेल ते टू कर्व्स इंटरसेक्ट ईच अदर ऑर्थोगोनली. म्हणजे त्या दोन्ही कर्व्सचे जे काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतील, एक असेल, दोन असतील, इथं पण हीच केस बघायला मिळते तुम्हाला. तर जे काही तुमचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतील त्या पॉइंट पाशी प्रत्येक कर्वला काढलेल्या टँजंट्स मधला अँगल हा राईट अँगल असतो. ह्याला म्हणायचं टू कर्व्स इंटरसेक्ट ऑर्थोगोनली. हे लक्षात ठेवा बरं का व्यवस्थित. दोन कर्व्स एकमेकांना ऑर्थोगोनली इंटरसेक्ट करतात असं जर म्हणलं असेल तर दोन्ही कर्व्सचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, इथं आहे किंवा इथं आहे, तर या पॉइंट पाशी काढलेली टँजंट पहिल्या कर्वला आणि दुसऱ्या कर्वला, या दोन्ही टँजंट मधला अँगल काय असतो तर तो राईट अँगल असतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कन्सेप्ट कळेल का बघा. टू कर्व्स इंटरसेक्ट ईच अदर ऑर्थोगोनली हा पार्ट कळला. आता तुमचा प्रॉब्लेम पुन्हा वाचा. बघा, पहिल्यांदा दोन्ही कर्व्सचे इक्वेशन जे काही दिलेत ना आपण ते लिहून घेऊया. ठीक आहे, given the equations of two curves ax² + by² = 1 and a'(x² + b'(y² = 1. हे दोन्ही कर्व, त्यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो x1 y1 आहे असं आपण अज्युम करूया. लेट p ब्रॅकेट मध्ये x1 y1 be the point of intersection of two curves. मला सांगा, हा जो p पॉइंट x1 y1 आहे तो या फर्स्ट कर्व वरती पण असेल आणि सेकंड कर्व वरती पण असेल. दोन्ही वरती तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतो ना, त्यामुळे दोन्ही इक्वेशन्स जे आहेत ना कर्वचे, हे पॉइंट p x1 y1 न सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. Therefore पॉइंट p ब्रॅकेट मध्ये x1 y1 satisfies both the equations of curves. आता बघा, पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय होणार कशाने, x1 y1. बघा तिथे ax1² + by1² = 1. दुसरं इक्वेशन a'(x1² + b'(y1² = 1. इक्वेशन 2. 1 आणि 2 च्या RHS सेम आहेत, म्हणजे LHS काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. Therefore ax1² + by1² = a'(x1² + b'(y1² from 1 and 2.
x1 एका बाजूला आणि y1 एका बाजूला आणि ax1 स्क्वेअर मायनस a डॅश x1 स्क्वेअर RHS b डॅश y1 स्क्वेअर मायनस b y1 स्क्वेअर. इकडे आपण x1 स्क्वेअर कॉमन काढणार आहोत. a मायनस a डॅश x1 स्क्वेअर कॉमन. इकडे b डॅश मायनस b y1 स्क्वेअर कॉमन. याला इक्वेशन 2 देऊया आपण, 3 देऊया आपण. ही यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. या प्रॉब्लेमची सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. मी हे इक्वेशन इथं लिहून ठेवतो बरं का साईडला, कारण मला बोर्डवर करणार आहे. a मायनस a डॅश x1 स्क्वेअर a minus a dash x1 square equals b dash minus b into y1 square. ज्याला आपण इक्वेशन काय दिले सांगा 3 दिले. ठीक आहे. आता आपण असं करूया, या पहिल्या कर्वला या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये असणारी टँजंट जी आहे त्या टँजंटचा स्लोप काढूया, म्हणजे dy by dx रिप्रेझेंट द स्लोप. तसं दुसऱ्या कर्वला याच पॉइंट पाशी असणाऱ्या टँजंटचा स्लोप काढूया. असे दोन्ही टँजंटचे आपण पहिल्यांदा स्लोप कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. बघा त्याच्या खाली कंटिन्यू करायचं तुम्ही. कन्सिडर फर्स्ट इक्वेशन दिस. कन्सिडर ax square plus by square equals 1. Differentiating with respect to x. A coefficient x square चा derivative twice x plus b coefficient y square चा derivative twice y dy by dx is equal to 0. 2 common and cancel. ax plus by dy by dx equals 0. ax transfer by and divide. dy by dx equals minus ax upon by. Therefore slope of tangent at point P x1 y1 is the tangent चा स्लोप मी m1 म्हणतो. m1 equals काय सांगा dy by dx at x1 y1. therefore m1 equals dy by dx इथे आहे बघा, तिथे x च्या जागी x1 y च्या जागी y1 रिप्लेस करायचे, म्हणजे मायनस a x1 अपॉन b y1. हा काय झाला सांगा पहिल्या टँजंटचा स्लोप झाला. आता सेम हाच पार्ट आहे. तुम्हाला जमल्यास सिमिलरली घ्या किंवा थोड्या स्टेप्स आहेत काही फार अवघड नाही. पुन्हा कन्सिडर आता दुसऱ्या कर्व, सेकंड कर्व काय सांगा आपल्याकडे a डॅश x स्क्वेअर प्लस b डॅश y स्क्वेअर इज इक्वल टू 1. Differentiating with respect to x, a dash x square चा derivative twice x, b dash y square चा twice y dy by dx. Constant चा 0, 2 common and cancel. a dash x plus b dash y dy by dx equals 0. Transfer केल्यानंतर dy by dx equals minus a dash x upon b dash y. मग slope of tangent at point P x1 y1 is m2 equals dy by dx at x1 y1. म्हणजे m2 equals dy by dx इथे बघा मायनस a dash x1 x च्या जागी x1 y च्या जागी y1 b dash y1. हा झाला दुसऱ्या टँजंटचा स्लोप. हे झाले दोन्ही टँजंटचे स्लोप्स. आता मला सांगा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की बोथ कर्व्स इंटरसेक्ट ऑर्थोगोनली असं म्हटलेलं आहे त्यांनी. याचा अर्थ त्यांच्यातल्या टँजंट मधला अँगल किती आहे सांगा, तर तो 90 डिग्री. म्हणजे थोडक्यात टँजंट्स एकमेकांना काय आहेत तर त्या परपेंडिक्युलर आहेत. टँजंट्स काय आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर.
मग जर दोन टँजन्स किंवा दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असतो रे? -1 असतो. बघा, सिन्स द कर्व्स intersect orthogonally, the tangents are at right angle. Therefore m1 m2 tangentच्या स्लोपचा प्रोडक्ट काय असणार सांगा? तर तो -1 असेल. m1 m2 इक्वल्स काय असेल? -1. आता m1 आणि m2 आपण रिप्लेस करूया. चला, -ax1 अपॉन by1 इंटू -a'(x1 अपॉन b'(y1) हा प्रॉडक्ट किती असला पाहिजे? तर तो -1 असला पाहिजे. दोन्ही टँजंटच्या स्लोपचा प्रॉडक्ट किती असला पाहिजे? -1. ठीक आहे. आता ही पहिली गोष्ट मायनस इंटू मायनस प्लस a इंटू a', पण x1 चा मात्र स्क्वेअर अपॉन b इंटू b' म्हणजे bb' आणि y1 चा मात्र स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता मी हा x1 y1 स्क्वेअरचा पार्ट इकडे ट्रान्सफर करतोय. a' अपॉन bb' इक्वल्स मायनस साइन तसंच लिहिलं मायनस y1 स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर, y1 स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर. आता नीट लक्षात आहे, पुढची स्टेप a' अपॉन bb' ॲज इट इज इक्वल्स मायनस साइन देखील ॲज इट इज. मला सांगा, तुम्हाला y1 स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर अशी टर्म पाहिजे. इथं बघा, पहिल्यांदा बघा, y1 स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर अशी तुम्हाला टर्म पाहिजे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, तर मी x1 स्क्वेअर इकडे लिहिले असेल आणि हे ब्रॅकेट जर इथे आणलं तर y1 स्क्वेअर अपॉन x1 स्क्वेअर तुम्हाला काय बघायला मिळेल? मी हवं तर करतोय, पण हे तिकडे नाहीच आहे आणि हे इथे आणायचं. म्हणजे a मायनस a' अपॉन b' मायनस b म्हणजे RHS मध्ये y1 स्क्वेअर अपॉन इथले x1 स्क्वेअर. हे इक्वेशन 3 मध्ये बघा. मग आता बघा, हे मायनस साइन इथं आहे कसं दिलंय? हे मायनस साइन, आणि हा जो रेशो आहे तो इथं मी काय रिप्लेस करतो बघा, हा रेशो a मायनस a' अपॉन b' मायनस b फ्रॉम इक्वेशन 3. आता इथे कसं डॅश a नंतर a' आहे, तसं मला ह्याला मागं पुढं करायचं आहे. हे म्हणजे साइन तुमचं निघून जाईल. a' अपॉन b' इज इक्वल टू, ह्यातनं मायनस साइन कॉमन काढतो म्हणजे दोघं न्यूमरेटर ॲज इट इज, a मायनस a' त्यात बदल नाही, पण खालच्या टर्म मधनं जर मी मायनस साइन कॉमन काढलं तर ते b मायनस b'. नीट बघा स्टेप, b मायनस b' आणि साइन काय झालं? चेंज झालं. आता हा जो पार्ट आहे ना b मायनस b' चा, इथे ट्रान्सफर करा आणि a' आहे ते इथे आणा त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे पहिल्यांदा ह्याला इथे आणल्यावर काय झालं सांगा? b मायनस b' अपॉन कोण आहे इकडं? bb' इज इक्वल टू, आता हे ते डिनॉमिनेटरमध्ये आणले a मायनस a' अपॉन a' अपॉन, फक्त टर्म्स ट्रान्सफर केले. पुढच्या स्टेपमध्ये आपण सेपरेट डिव्हिजन करणार आहोत. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आपण? सेपरेट डिव्हिजन. बघ, b अपॉन b अपॉन bb' मायनस b' अपॉन bb' इक्वल्स a अपॉन a' मायनस a' अपॉन a'. सेपरेट डिव्हिजन, त्यातला b कॅन्सल, 1 अपॉन b' मायनस b' कॅन्सल, 1 अपॉन b इक्वल्स a कॅन्सल, 1 अपॉन a' मायनस a' कॅन्सल, 1 अपॉन a. आता मायनस 1 अपॉन a LHS मध्ये आणा आणि हे जे आहेत ना 1 अपॉन b' म्हणजे डॅश डॅश कडे नाही आणि a b एका साईडला आणा. मायनस 300 प्लस झाले 1 अपॉन a. इथं ऑलरेडी मायनस 1 अपॉन b आहेत. RHS 1 अपॉन a' आहे तसे आणि हे ट्रान्सफर केलेले मायनस 1 अपॉन b'.
बघा बरं, शो दॅट आलं का बघा क्वेश्चन मध्ये. 1/a minus 1/b equals 1/a dash minus 1/b dash. Okay. Now second question. Determine the area of triangle formed by the tangent to the graph of the function y equals 3 minus x square drawn at point 1, 2 and coordinate axis. सगळ्यात आधी प्रश्नाचा अर्थ काय सांगतो बघा. तुम्हाला एक फंक्शन दिले y equals 3 minus x square आणि at point ब्रॅकेट मध्ये 1, 2 टँजंट तुम्हाला ड्रॉ करायची आणि ती जी टँजंट आहे ती टँजंट आणि कोऑर्डिनेट ऍक्सिस यांच्यापासून जो ट्रायंगल तयार होईल त्या ट्रायंगलची आपल्याला एरिया पाहिजे. प्रश्न किती सोपा आहे. या कर्वला या पॉइंट पाशी एक टँजंट तयार करा आणि टँजंटचं इक्वेशन तयार करा. ती टँजंट आणि कोऑर्डिनेट ऍक्सिस यांच्यापासून फॉर्म होणारा जो ट्रायंगल आहे ना त्याची तुम्हाला त्यांनी एरिया विचारली. आपण पहिले याचं टँजंटचं इक्वेशन तर तयार करा. आता प्रश्न दोनदा व्यवस्थित वाचा बघा. Differentiating with respect to x dy by dx equals, इथे dy dx व्यवस्थित लिहायचं. x square चा डेरिव्हेटिव्ह -2x. therefore slope of tangent at point ब्रॅकेट मध्ये 1, 2 m equals dy by dx at ब्रॅकेट मध्ये 1, 2 म्हणजे dy by dx मध्ये x च्या जागी 1 y च्या जागी 2 रिप्लेस करा म्हणजे -2 into bracket 1 म्हणजे टँजंटचा स्लोप झाला -2. therefore the equation of tangent is y minus y1 equals m into bracket x minus x1. x1 y1 इथे बघा x1 y1 y minus y1 equals slope into bracket x minus x1. y minus 2 equals minus 2x plus 2. minus 2x ला LHS मध्ये ना 2x plus y हे 2 तिकडे जाऊ देत म्हणजे 4. हे जर तुमच्या टँजंटचं इक्वेशन. आता ही लाईन आणि कोऑर्डिनेट ऍक्सिस यांच्यामुळे जो ट्रायंगल तयार होईल त्या ट्रायंगलची तुम्हाला एरिया विचारली. मग याच्यानंतर ग्राफ काढायचा, रफ काढायचा. लाइन है 2x plus y is equal to 4. साधा विचार करायचा. काय सांगतोय का मी, तुमची जी टँजंट आहे ही लाईन आहे ती x ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट करते ना, x ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट करते तिथं नेहमीच y कोऑर्डिनेट काय असतो समजा 0 असतो आणि टँजंट जिथे तुमची y ऍक्सिसला इंटरसेक्ट करते तिथं नेहमी x कोऑर्डिनेट 0 असतो. आता मला सांगा हा y कोऑर्डिनेट 0 इथे रिप्लेस करा बरं. मग काय मिळेल तुम्हाला 2 2 जा 4 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 मिळेल. आता इथे बघा x ला 0 रिप्लेस करा बरं. x ला 0 म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला 4 मिळेल. तर आपण नावं देऊया a आणि b अशी नावं देऊया. ठीक आहे. त्याच्या खाली आता कंटिन्यू करायचं. द लाईन 2x plus y equals 4 intersects x axis at a bracket मध्ये 2 0 and y axis at b bracket मध्ये 0 4. मग मला सांगा लेंथ OA किती असेल सांगा. OA इथे बघा की कळते की लेंथ OA किती आहे सांगा 2. लेंथ OB किती आहे सांगा OB 4. हे डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट. आडवा डिस्टन्स म्हणजे x कोऑर्डिनेट. हे खूप वेळा तुम्हाला शिकवले. मग एरिया ऑफ ट्रायंगल पाहिजे आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल AOB इक्वल्स हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस त्याचा 2 आहे आणि हाईट किती आहे 4 आहे. 2 आणि हाफ कॅन्सल. फायनल आन्सर 4 स्क्वेअर युनिट्स. त्या ट्रायंगलची एरिया किती असेल 4 स्क्वेअर युनिट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल ड्रॉन टू द कर्व
y raised to 4 minus x raised to 4 minus 6xy equals 0 at point m12 असं तुम्हाला दिलेलं आहे at point m12. या कर्वला m12 या पॉइंट पाशी टँजंट्स आणि नॉर्मलचं इक्वेशन पाहिजे. मी फक्त तुम्हाला स्लोप पर्यंतचा भाग करून देणार आहे, त्याच्या पुढे मात्र आपलं आपण करायचं. ठीक आहे. बघा, गिवन द इक्वेशन ऑफ कर्व डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx of ब्रॅकेट मध्ये y raised to 4 minus 4x raised to 4 minus 6xy equals 0. y raised to 4 चा डेरिवेटिव 4y cube dy by dx minus 4 into x raised to 4 चा डेरिवेटिव 4x raised to 3 minus 6 into bracket product rule, first into derivative of second plus second into derivative of first equals 0. ब्रॅकेट ओपन करायचं 4y cube dy by dx as it is minus 4 4 the 16x cube minus 6x dy by dx minus 6y is equal to 0. ही टर्म कलेक्ट केली 4y cube minus 6x आणि कॉमन dy by dx आणि हे दोघे आहेत ना, हे RHS मध्ये गेल्यानंतर 16x cube पॉझिटिव्ह आणि 6y देखील पॉझिटिव्ह आणि डिवाइड केलं तर dy by dx equals 16x cube plus 6y upon 4y cube minus 6x. शक्य असेल तर 2 कॉमन काढून घेऊया आपण, म्हणजे कॅन्सल होईल, कमी होईल. dy by dx equals वरनं 2 कॉमन, खालनं 2 कॉमन आणि कॅन्सल 8x cube plus 3y upon 2y cube minus 3x. हा झाला dy by dx. आता आपण टँजंटचा स्लोप ऍट पॉइंट 1 2 काढूया. स्लोप ऑफ टँजंट ऍट m12 इज, हा स्मॉल m आहे, तो कॅपिटल m आहे. टँजंटचा स्लोप dy by dx ऍट 1 2. चला dy by dx चा घे बघा 8 into bracket 1 cube plus 3 into bracket 2 upon 2 into bracket y वर ते y म्हणजे 2 आहे, लक्षात ठेवा. y म्हणजे 2 क्यूब आणि मायनस 3 into bracket x म्हणजे x कोऑर्डिनेट. न्यूमरेटर मध्ये हे 8 3 to the 6 2 cube 8 to the 16 आणि मायनस 3 म्हणजे वरती 14 by 13. हा कोणाचा स्लोप मिळाला सांगा? टँजंटचा स्लोप मिळाला. टँजंटचं इक्वेशन, हा स्लोप आणि हा पॉइंट, टँजंटचं इक्वेशन तयार करा. y minus y1 equals m into bracket x minus x1. हा स्लोप वापरा, हा पॉइंट x1 y जागी वापरा, तुम्हाला येईल ते. आता मागे पाहिलेलं आहे. ह्याच्यावरनं मग नॉर्मलचा स्लोप काढायचा, निगेटिव्ह रेसिप्रोकल, आणि पॉइंट तोच पुन्हा स्लोप पॉइंट फॉर्मनं नॉर्मलचं इक्वेशन तयार करायचं. हे मात्र आपलं आपण कंटिन्यू करायचं. ओके ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन. हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे का, नीट लक्षात बघा. अ वॉटर टँक इन द फॉर्म ऑफ an inverted cone is being emptied at the rate of 2 cubic feet units कडे लक्ष द्या. 2 cubic feet per second. A water tank, बघा हा टँक काय शेप मध्ये येतो? इन्व्हर्टेड कोन या शेप मध्ये, इन द फॉर्म ऑफ इन्व्हर्टेड कोन इज बीइंग एम्प्टीड. त्यातलं पाणी सगळं रिकाम करतात. कोणत्या स्पीडनं? 2 cubic feet per second. म्हणजे एका सेकंदाला 2 cubic feet इतक्या व्हॉल्यूमचं पाणी कमी होत चाललंय. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला दिलं, लक्षात ठेवा, चेंज इन व्हॉल्यूम. बघा, द हाईट ऑफ कोन इज 8 feet. त्या कोनची हाईट बाहेरून दाखवली बघा 8 feet अँड रेडियस इज 4 feet. रेडियस त्यातली 4 feet आहे. रेडियस इज 4 feet. फाइंड, पुढे म्हणलं फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ वॉटर लेवल. आता बघा, पाणी जर तुम्ही इथनं सोडत असाल या पॉइंट मधून, बी या पॉइंट मधून, तर ती वॉटर लेवल जी आहे, म्हणजे पाणी पहिल्यांदा पूर्ण भरलं असेल, ते हळूहळू काय होत चालेल सांगा, कमी होत चालेल. ब्ल्यू शेडने दाखवते ते मी वॉटर लेवल आहे, वॉटर लेवल. मग बघा, फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ वॉटर लेवल, म्हणजे ही जी हाईट आहे ना, ही
ही कोणत्या रेटनं कमी होती असं तुम्हाला त्यांनी सांगितलं. वॉटर लेवलचा अर्थ काय, त्याची हाईट ना, ती हाईट कोणत्या रेटनं कमी 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 होत चालली आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलंय. तर when water is 6 when the depth is 6 feet, जेव्हा पाणी 6 फुटाला होतं तेव्हा कोणत्या रेटनं ते काय होत चाललंय, कमी 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 होत चाललंय असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. प्रश्न आधी व्यवस्थित समजला का बघा, एकदा पुन्हा वाचून घ्या. A water tank in the form of inverted cone is being emptied at the rate of 2 cubic feet per second. प्रत्येक सेकंदाला 2 cubic feet इतक्या व्हॉल्यूमचं पाणी कमी होते. The height of cone is 8 feet. Height of cone is 8 feet and radius is 4 feet. कोणची हाईट रेडियस दिली. Find the rate of change of water level. वॉटर लेवल कोणत्या रेटने कमी होते and the depth is 6 feet असं तुम्हाला त्यांनी दिलं. ठीक आहे. बरं, पहिल्यांदा आपण त्या मोठा जो कोन आहे म्हणजे कोनिकल टँक जो आहे त्या टँकचे आपण पहिल्यांदा डायमेन्शन्स लिहून घेऊ. बरं, द रेडियस अँड हाईट ऑफ कोनिकल टँक are 4 feet and 8 feet respectively. आता जो वॉटर कोन आहे ना त्या वॉटर कोनची रेडियस आणि हाईट आपण मेन्शन करू. लेट द रेडियस अँड हाईट of water cone B R and H at time t हे महत्वाचं. R and H at time t. झालं. आता ह्यातला सगळ्यात प्रॉब्लेमचा जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे या RH आणि या 4 and 8 मधलं जे रिलेशन आहे ते महत्वाचं आहे. मग त्याकरता बघा ठेवा, हा जो ट्रायंगल ABD आहे, मोठा ट्रायंगल ABD आणि इथे एक नाव देतो CE रेडियस. ट्रायंगल ABD कडे बघा. ट्रायंगल ABD हा सिमिलर आहे ट्रायंगल ECD ला सिमिलर आहे. ECD ला सिमिलर आहे. ती कुठली टेस्ट वगैरे आता काही लिहायचं नसतं. एक आहे की दोघांमध्ये एक राईट अँगल आहे आणि हा कॉमन अँगल आहे दोघांमध्ये, त्यामुळे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग रेशो घ्या AB अपॉन हा ऍक्च्युअली सरळ पार्ट रेड पेन लिहायचं बरं का, मी नंतर मार्क करून देतो वाटलं तर. इथून चालू करायचं रेड पेन या पॉइंट पासून स्टार्ट करायचं. ट्रायंगल ABD पासून हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. चला AB अपॉन EC इक्वल्स, आता BD म्हणजे हाईट आहे ठीक, BD अपॉन C करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग AB किती आहे सांगा 4, EC किती आहे सांगा EC R आहे बघा रेडियस R EC. BD किती आहे सांगा BD म्हणजे त्या मोठ्या कोणची हाईट आहे 8 अपॉन CD किती आहे बघा CD H आहे H. कॅन्सलेशन केल्यानंतर काय करायचं सांगा तुम्हाला 1 अपॉन R, इथले 4 आणि 8 कॅन्सल होतील ना, इक्वल्स 2 अपॉन H. हे थोडक्यात टर्म ट्रान्सफर केले की H इज इक्वल टू ट्वाइस R हे रिलेशन मिळालं तुम्हाला. R ला H मध्ये किंवा H ला R मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे तुम्हाला रिलेशन मिळालं. H इक्वल्स काय मिळालं मी इथे लिहून घेतो बरं का रिलेशन, जरी नंतर पोहोचलं. H इज इक्वल टू ट्वाइस R इक्वेशन 1. आता त्या कोणचा व्हॉल्यूम जो आहे तो आपण V अज्युम करू. लेट द व्हॉल्यूम ऑफ कोन ॲट टाइम t बी V. आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय वाचा बरं सांगा. dV/dt तुम्हाला काय दिलंय त्यांनी, dV/dt व्हॉल्यूम कोणत्या पाणी तुम्ही कोणत्या रेटनं सोडता बघा, तर ते 2 क्यूबिक फीट पर सेकंड हे तुम्हाला दिलेलं dV/dt. आणि पाण्याची हाईट 6 फीट आहे असं त्यांनी H इक्वल्स दिले बघा तुम्हाला. काय दिले सांगा
6 फीट दिलेलं आहे आणि ती वॉटर लेवल जी आहे ती कोणत्या रेटनं चेंज होते हे विचारलंय. म्हणजे dh/dt तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे, क्वेश्चन मार्क. dh/dt काय सांगा, हा क्वेश्चन मार्क. मग ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला लिहा. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr²h. मला सांगा, तुम्हाला चेंज इन रेडियस पाहिजे का चेंज इन हाईट पाहिजे? तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये वाचल्यावर कळतं ना, चेंज इन रेडियस पाहिजे का चेंज इन हाईट पाहिजे? तर हाईट म्हणजे h पाहिजे, मग r नको आहे एका व्हेरिएबल मध्ये येण्यासाठी. मग r नको आहे तर इथनं r रिप्लेस करा, इथनं इथं किंवा तिथं बघायचं क्वेश्चन. r म्हणजे h/2 आहे. r म्हणजे काय? h/2 आहे. 1/3 पाय h/2 चा स्क्वेअर इंटू h. v equals 1/3 पाय h² by 4 into h. So v equals, हे सगळं कोएफिशिएंटचा पार्ट बघा, π/12 झाला, π/12 into h³, π/12 into h³. ठीक आहे. पुढे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t म्हणायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t काय काय झालं सांगा. dv/dt इक्वल्स, कोएफिशिएंट बाहेर घ्या, π/12 into d/dt of h³, d/dt of h³. मग dv/dt as it is equals π/12 into h³ चा डेरिवेटिव 3h² into dh/dt, 3h² dh/dt. चला, dv/dt किती आहे? 2 आहे बघा, वरती बघा गिवन मध्ये बघा सर. आता हे असं करूया, π/12 as it is into 3 into हाईट त्यांनी 6 दिली बघा, हाईट 6² into dh/dt आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग 2 as it is equals π/12 into 3 into 6 चा स्क्वेअर 36 into dh/dt as it is. 12 1 12, 12 3 36, 3 3 9 pi. 2 equals 9 pi into dh/dt. 9 pi ट्रान्सफर करा म्हणजे 2/9 pi equals dh/dt. Change in height with respect to time is 9/2 pi. The last line लिहायची. Therefore, water level is decreasing. Water level is decreasing at the rate of 2/9 pi. 2/9 pi feet per second. Per second. आता याच्यात फक्त आणखी एक सांगून ठेवतो. जर तुम्ही इथं व्हॉल्यूम कमी होतं म्हणून जर हे -2 घेतले असते तर इकडे सगळीकडे इथं बघा, इथनं रिप्लेस झाले असते -2 -2 -2 आणि असा आन्सर झाला. बरोबर आहे. वॉटर लेवल डिक्रीज होते ना, त्यामुळे ते dh/dt निगेटिव्ह आला असता तरी चालला असता. तर इथं आपण मुळात जर dv/dt निगेटिव्ह घेतला असता तरचा विषय. आणि पाणी तुम्ही सोडताय म्हणजे व्हॉल्यूम कमी होते ना, तर डिक्रीज होते, त्यामुळे हे -2 क्युबिक फीट घेतलं असतं तरी चाललं असतं. हे आन्सर तुमचं फायनल आहे. ओके.